उन्हाळ्यात मुलांना बाजारातून वेगवेगळ्या कुल्फीज किंवा ज्यूस आणून देण्यापेक्षा जर ह्या पद्धतीने ताज्या फळांपासून आपण घरीच कुल्फी आणि ज्यूस तयार करून दिलं तर त्यांच्या तब्येतीसाठी कधीही चांगलंच, नाही का? चला तर मग आजची रेसिपी खास तुमच्यासाठी बनवायला खूप सहज, सोपी, पटकन तयार होणारी, दिसायला जितकी सुंदर तितकी चवीला अशी ही अप्रतिम रेसिपी बनवून तयार होते. त्यासाठी मी अर्ध टरबूज वापरते. त्याची एक चकती बाजूला काढून घेतली. ती कशासाठी पुढे तुम्हाला सांगते. आता अर्ध टरबूज आहे, त्याच्या व्यवस्थित फोडी करून त्यातले बिया बाजूला काढून घेतल्या आहेत. मिक्सरला बारीक करताना चवीनुसार साखर टाकली आहे. टरबूज कितपत गोड आहे त्यानुसार आपल्याला साखर कमी जास्त करायची आहे. आता हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून थोड्याफार बिया राहिल्या असतील किंवा जो बारीकवरती चोथा राहतो तो ज्यूस किंवा कुल्फीमध्ये बरोबर नाही लागत, त्यामुळे मी गाळून घेतलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही लिंबूचा रस किंवा मीठ वगैरे टाकू शकता, पण फक्त साखरमुळे जी टरबूजची नॅचरल टेस्ट आहे ती जपली जाते आणि खूप चवीला छान लागतं. फक्त टरबूज हे ताजं असावं, त्याने टेस्ट छान येते. आता हा ज्यूस कुल्फीच्या मोलमध्ये टाकून मी सेट करायला रात्रभर ठेवलं आहे. आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून त्याच्यावर पेपर लावून सेट करायला ठेवले. आता हा ज्यूस बर्फ टाकून प्यायला मुलांना दिला आहे. खूप आवडला मुलांना. लहानांनाच नाही तर त्याचा कलर बघून किंवा त्याची टेस्ट बघून मोठ्यांनासुद्धा खूप आवडणार. खूप सुंदर असा बनवून तयार होतो. अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या फळांपासून तयार करू शकतो. आता जी आपण चकती आधी काढली होती सुरुवातीला, तिला व्यवस्थित आपण मापं घेऊन चाकूने खाचा करून त्याच्या स्टिक आपल्याला रोवायच्या आहेत. 4, 6 किंवा 8 ह्या पद्धतीने आपण त्याच्या स्टिक रोवून घेऊ शकतो. आता ह्या व्यवस्थित रोवून झाल्यावर आपण एका ताटात आपण हे चकती ठेवणार आहे आणि त्याच्यात ज्यूस टाकून आपण सेट करायला ठेवणार आहे. आता ताटात ठेवताना लिक्विड टाकलं तर ते आजूबाजू पसरणार. जर तुमची चकती ही एकसारखी कापली गेली तर हे ज्यूस लिक्विड आजूबाजू जाणार नाही. पण माझं लीक होत होतं म्हणून मी खालून हा पेपर लावला आहे, ॲल्युमिनियम फॉईलचा पेपर लावून त्याच्यावर मी ज्यूस टाकलेला आहे. त्याने जिथे लीक होणार तिथे मी हा व्यवस्थित पेपर सेट करून मग त्याच्यात ज्यूस टाकला आहे मी. आणि ज्यूस टाकल्यानंतर वरून देखील हा पेपर परत लावला की जेणेकरून त्याच्यात आईस क्रिस्टल तयार होणार नाही आणि कुल्फी ही छान सेट होणार आहे. आता थोडं सेट झाल्यानंतर त्याच्यात मी बिया टाकून दिल्या होत्या की दिसायला खूप सुंदर दिसतील म्हणून. आता ही रात्रभर सेट करायला ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता थोडंफार लीक झालेलं आहे, जास्त नाही. खूप सुंदर अशी बनवून तयार झाली कुल्फी. हा पेपर काढून मी तुम्हाला कट करून दाखवते. जे आतल्या स्टिक आहे त्याचा अंदाज घेत त्रिकोणी आकारात आपल्याला ह्या कुल्फ्या कट करून घ्यायच्या आहेत. चाकूने सहज कापले गेलेत. पूर्ण थंड झाल्यामुळे ते टरबूज देखील सहज कापलं गेलं. दिसायला किती सुंदर आणि अप्रतिम अशा ह्या कुल्फ्या बनवून तयार झाल्यात. बनवायला किती सहज, सोप्या आणि पटकन. ह्या पद्धतीने वेगवेगळ्या फळांपासून आपल्या मुलांना घरीच ताज्या कुल्फ्या आणि ज्यूस तयार करून देऊ शकतो आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतो. हे मोलमधली कुल्फी देखील बघा तुम्ही किती सुंदर दिसते. याच पद्धतीने आपण मुलांना वेगवेगळे प्रकार बनवून त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये बाहेरच्या खाण्यापासून आपण त्यांना लांब ठेवू शकतो. आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ